आजपर्यंत गाड्या पळणार आहेत. तुम्ही तासात उभे बैलांनी पळायचं तुमच्या डोक्यावर नका. उद्योगपती अविनाशजी भोईर उद्योगपती फेरा सुटण्यासाठी सज्ज होते. ज्या फायनल मध्ये 8 गाड्या पळणार आणि 8 गाड्या त्या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे. आणि आपल्या मधुर वाणीतनं आज संपूर्ण या ठिकाणी व्यासपीठ दणदणून सोडलं असे मटके सर यांचा आपण या सन्मान करून घ्या. कारण त्या माणसानं सकाळपासून या ठिकाणी अनेक मान्यवरांचे सन्मान केले. त्या माणसाचा सन्मान होणं काळाची गरज आहे. मी आदरणीय जयराम शेठ भोईर यांना विनंती करतो की आपण मटकेसरांचा 1 नंबरचा मानकरी रोख रक्कम 3 लाख रुपये विरावट जीएसटी धाड कॅश रोख रक्कम 3 लाखाचा मानकरी शहापूर महाराष्ट्र केसरी 2026 पहिल्या पर्वातले पहिले मैदान आणि या मैदानाचा 1 नंबर सामान कुणाच्या नशिबी आतुरता सगळ्यांनाच लागली. काही क्षणात सावली केले. हाय बैलगाडीचा खेळ जिता फक्त पाहिजे तो ना. बीकेसीने या ठिकाणी आज आयोग दाखवले. त्यांना या ठिकाणी मोलाची साथ दिली. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला तिसरा डोळा ड्रोन या ठिकाणी सज्ज केला. ते आमचे खराब बंधू श्रीकांत खरात यांचाही मनापासून धन्यवाद आहे. आपण या ठिकाणी आजच्या मैदानात ड्रोन दिला आणि सगळे निकाल या ठिकाणी पारदर्शक करून दाखवले. त्याबद्दल आपलं या ठिकाणी कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे. सकाळपासून ज्यांनी या ठिकाणी निशाणी पंथाचं काम पाहिलं कुठली तक्रार नाही असे आसिफ मुलांनी वडगाव आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. आसिफ वडगावचा आसिफ सकाळपासून झेंडा पंच म्हणून काम पाहतोय. आसिफ तुझं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे. सुंदर अशी कामगिरी. आयोजकांचा एकही माणूस खाली नाही परंतु कुठल्याही प्रकारची अडचण नाही काय नाही. एक शिस्तबद्ध निशाणी पंच म्हणून काम पाहिलं असा आसिफ मुलांनी वडगावकर या आसिफबाई सकाळपासून तुम्ही एकटे वर मॅडम आता देखील तुम्हाला तेच करायचे. कमी व्याज कमी खात अखंड महाराष्ट्रवर या झेंडा माणसांचं नाव पोहोचलं असा आसिफबाई. वळा वळा गाड्या वळा बराच वेळ झाला. फायनल सुटण्यासाठी सज्ज झाला. हळूहळू या ठिकाणी लाईव्हचा आकडा वाढतोय कारण सगळ्यांनाच बघायचं. लाईव्हचा आकडा गेला 18,000कडे कारण सगळ्यांची आतुरता लागलेली. 1 नंबरचा मान कुणाच्या नशिबी खांद्यावर पोरे घेतलेले. आज जरूर बीकेसी लाईव्हच्या माध्यमातून गर्दी झाली आणि त्यांना व्ह्यूअरशिप भरपूर कमावली. कारण का आजचा रेकॉर्ड ब्रेक त्यांचा व्ह्यूअरशिप असणार आहे. तब्बल मगाशी सीमेपर्यंत 25,000 झाले होते. कदाचित फायनल सुटेपर्यंत 30च्या पुढे जाते. कारण हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र इथं या ठिकाणी माणूस गुंतला की एका दिवसामध्ये या ठिकाणी त्याला आसमान दाखवतो. त्या खेळाचं नाव आहे बैलगाडी शर्यत आणि या शर्यत क्षेत्रामुळं अनेकांना सोन्याचे दिवस आले. आपल्या नशिबीचे दिवस यावे अशी आमची या ठिकाणी आजच्या मैदानाची शुभेच्छा. आदरणीय जयराम शेठ भोईर यांनी आयोजित केलेल्या शहापूर महाराष्ट्र केसरी 2026च्या फायनलचे बैलगाडा गाड्या उभ्या करा. चिराड पडाकर श्यामाला घ्या मागा. शामराव उभा करा जागेवर. बैला लावा सुट्टी मेकर दाबून धरा. अखंड सबल 14 दिवसाचं लक्ष लागलं शहापूरकडा आणि जयराम शेठ भोईर करून दाखवलं पहिला पर्वाचा पहिला मैदान. मैदानाचं पहिला क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 3 लाख रुपये घ्या. आसिफबाई घ्या गती घ्या. फायनलचा सोडा 3 नंबर दासावरती बापसे मार्कर शावानी पुष्पाला दाबून धरा. गाडी मागे उभं करा. 23 तारखेला येणाऱ्याला मैदान आहे. मैदानाला कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नाही आणि त्या मैदानाला जे समालोचक आहेत जे लकीर त्या लकीरला या ठिकाणी
रेंजर सायकल बक्षीस आहे ते या ठिकाणी या मुंबईचे एक प्रसिद्ध बैलगाडी मालक साहिल प्रतिष्ठान बबलू शेठ द्वारलीकर यांच्या वतीने या ठिकाणी जे बक्षीस देणार आहे जवळजवळ 12 सायकल आहेत. दिलदार मनाचा राजा माणूस बबलू शेठने या ठिकाणी त्या महिन्याला रेंजर सायकल दिले. समालोचकांना 3 आहेत आणि लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येकाला अशा 12 सायकली आहेत. 12 मध्ये आपला नंबर लागतोय का? नाही ते फिक्स झालं. तुम्ही म्हणजे नंबर तरी लावला नका. इथं आहे की. बैलगाडा मला बैल उभे करा बरा असा वेगळा बैलगाडी मला गाड्या उभा करा. वेळ लावू बसू नका. असंख्य असंख्य महाराष्ट्र आपली वाट बघतोय कारण हे मैदान मोठं आहे आणि या मोठ्या मैदानाचा मोठ्या रकमेचा मालक कोण काही क्षणात गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबर. विराटवाले वजीरवाले गाडी थांबवा. बराचसा वेळ गेला. घ्या जरा गती घ्या. बाजी आणि बादशाह थांबवा. उल्हासीकर गाडी थांबवा. घोडा सुटला टाक सुद्धा आला पलीकडला ठेवलं. टाक पुन्हा होऊ सगळ्यांचं वाचलं. सुट्टी मेकरची कसरत सुटला. आदरणीय जयराम शेरभुई यांच्या संकल्पनेतून शापूर महाराष्ट्र केसरी फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालली. 3 लाख रुपयाचा मानकरी जगन आहे. 3 फेऱ्यांचा ओपन संग्राम जरा उपलवायुषीच्या मैदानामध्ये जिंकली होती. आज पुन्हा एकदा करून दाखवला. हा सगळा आशीर्वाद आमच्या दादाचा आहे. असे फक्त आज या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये